नमस्कार. सुरू करूया आजचा आपण आपला विषय शनिवारी लोखंड किंवा तेल खरेदी. बरेच लोकांना या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीच्या शंका आहेत. यामुळेच आपण आजचा हा इंटरेस्टिंग अतिशय विषय घेतलाय. काय काय असतं यामध्ये पाहू. शनिवारी संध्याकाळ होती. गावातल्या जुन्या बाजारात दिवे लागले होते. दुकानदार आवाज देत होते. भाजीवाल्यांची गर्दी होती आणि हवेत भाजलेल्या शेंगदाण्यांचा सुगंध पसरला होता. त्या बाजारात निलेश नावाचा एक तरुण फिरत होता. निलेश नुकताच शहरातून गावात परतला होता. त्याला अशा जुन्या समजुतींवर फारसा विश्वास नव्हता. घरी येताना आईने आता यावरती एक आठवलं. आई आजकाल ओल्ड फॅशन झाले. बरेच लोक मम्मा, मॉम, मदर असं पण म्हणायला लागलेत. घरी येताना आईने त्याला सांगितलं, अरे घरी येताना थोडंसं तेल आण, संपलंय. निलेश बाजारातल्या तेलाच्या दुकानाजवळ पोचला. तो तेलाची बाटली उचलणार इतक्यात दुकान मालक जोशी काका अचानक म्हणाले, अरे थांब. निलेश दचकला. काय झालं? जोशी काका म्हणाले, अरे आज तर शनिवार आहे. काही लोक शनिवारी तेल विकत घेत नाहीत. निलेश हसला. का? तेलाचा शनिवारचा काय संबंध? काका थोडं हसले, पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडी गंभीरता होती. निलेश हसत म्हणाला, काही लोक शनिदेव रागावतात असं मानतात. निलेश हसला आणि म्हणाला, मग शनिदेव फक्त विकत घेतल्यावरच रागवतात का? काका काहीच बोलले नाहीत. तेवढ्यात बाजूला उभे असलेले देशमुख काका बोलू लागले. गावात ते थोडे अभ्यासू म्हणून प्रसिद्ध होते. ते म्हणाले, गोष्ट फक्त श्रद्धेची नाही, इतिहासाची पण आहे. निलेश उत्सुक झाला. काय इतिहास? काय इतिहास काका? मला जरा सांगा. पूर्वीच्या काळात लोहार आणि तेल गिरण्या चालवणारे लोक आठवडाभर खूप मेहनत करायचे. लोखंड तयार करणं खूप कठीण काम होतं. लोखंड वितळवण्यासाठी जवळपास 150 डिग्रीपेक्षा जास्त इतकी प्रचंड उष्णता लागायची. भट्ट्यांमध्ये दिवसभर आग जळत असायची. तेल काढणाऱ्या गिरण्यांमध्ये बैल दिवसभर गोल गोल फिरत असत. ते खूप मेहनतीचं असं काम होतं. म्हणूनच आठवड्यातला एक दिवस विश्रांती असा ठेवला जायचा. अनेक गावामध्ये तो दिवस शनिवार असायचा. म्हणून लोकांना सांगितलं जायचं, शनिवारी लोखंड किंवा तेल असं खरेदी करू नका. म्हणजे त्या दिवशी कारागिरांना कमीत कमी निवांत विश्राम मिळेल, आराम मिळेल. निलेश म्हणाला, म्हणजे ही फक्त कारागिरांना विश्रांती देण्यासाठी बनवलेली अशी प्रथा होती? देशमुख काका म्हणाले, हो, पण नंतर लोकांनी त्याला वेगळा रंग दिला. निलेशनं तेलाची बाटली पुन्हा हातात घेतली. तो म्हणाला, मला वाटतं ही फक्त जुनी एक सवय आहे, म्हणून मी घेतो तेल. जोशी काका थोडंसं हसले. घे, काही हरकत नाही. निलेशनंही पैसे दिले आणि बाटली बॅगेत ठेवली. रात्र झाली होती. निलेश घरी जात होता. रस्त्यावर दिवे थोडेच होते. गावाच्या बाहेरचा रस्ता थोडा अंधारलेला होता. तो चालत असताना अचानक कुठून तरी ठक 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 असा आवाज झाला. कुठेतरी लोखंडाच्या वर हातोडा मारल्यासारखा तो आवाज होता. निलेश थांबला. गावातल्या जुन्या लोहाराच्या दुकानातून आवाज येत होता, पण ते दुकान वर्षानुवर्षे बंद होतं. निलेश थोडा जवळ गेला. दुकानाच्या आतून पुन्हा एकदा आवाज आला. ठक ठक ठक. जणू कोणी लोखंड घडवत होतं. निलेशला थोडंसं विचित्र वाटलं. यावेळेला इथे कोण काम करत असेल?
तो दुकानाच्या दाराजवळ गेला. दार अर्धवट उघडं होतं. त्यानं आत डोकावून पाहिलं. आत कोणीच नव्हतं. भट्टी थंड होती. हातोडा जमिनीवर पडलेला होता. अचानक आवाज बंद झाला, जणू काही स्मशान शांतता. कुठूनही काहीही आवाज येत नव्हता. त्याला वाटला तो भासच आहे. निलेश घाबरला. तो पटकन पुढं निघाला. रस्त्यावर चालताना त्याला देशमुख काकांचे शब्द आठवले. लोखंड तयार करायला खूप ऊर्जा लागते. भट्ट्या दिवसभर पेटलेल्या असतात. हे आठवल्यावर तो जरा पुढं जाऊन त्या भट्टीजवळ गेला आणि मान अशी आतमध्ये घातली. हात लावायचा प्रयत्न केला. थोडंसं भट्टीच्या तळाला त्याला गरमपणा जाणवला. तो एकदम दचकला, घाबरला. घाईघाईनं गडबडीनं घरी आला. अंगाला दरदरून घाम सुटलेला. घरी आल्यावरती त्याच्या आई, मम्मी यांनी विचारलं, तिला आणलं का? निलेश म्हणाला, हो आणलं की. पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही थोडं आश्चर्य होतं. काय झालं? आई म्हणाली. निलेश म्हणाला, आज बाजारात एक गोष्ट ऐकली आणि एक विचित्र आवाजही त्यानंतर मी ऐकला. आई हसली. कुठला आवाज? निलेश म्हणाला, अगं ते जुन्या लोहाराचं दुकान होतं ना, त्या लोहाराच्या दुकानातून हातोड्याचा आवाज आला आणि तिथली भट्टी सुद्धा थोडीशी गरम होती. आई शांत झाली. कुठूनही काही आवाज येत नव्हता. घरामध्ये स्मशान शांतता सुद्धा पसरली. पिन ड्रॉप सायलेन्स. ती म्हणाली, अरे ते तर दुकान खूप वर्षापासून बंद आहे. त्या रात्री निलेश अंगणात बसून विचार करत होता. कदाचित तो आवाज वाऱ्यामुळे आला असेल. कदाचित ती भट्टी उन्हामुळे गरम झाली असेल. बऱ्याच शंकांचं काहूर त्याच्या मनात वाजलं. कुठून तरी दुसरीकडून आवाज आला असेल वगैरे वगैरे. पण त्या क्षणी त्याला एक नक्की गोष्ट आठवली. काही परंपरा फक्त भीतीसाठी नसतात, तर त्या लोकांच्या मेहनतीचा आदर करण्यासाठी बनलेल्या असतात. पुढच्या शनिवारी पुन्हा तो बाजारात गेला. जोशी काकांनी विचारलं, आज काय घ्यायचं? निलेश हसला. आज काय नको. काका म्हणाले, का? निलेश हसत म्हणाला, आज शनिवार आहे. तुम्हीच मागच्या वेळी म्हणाला. तिकडनं देशमुख काकांचा आवाज आला. काय ऐकला का आवाज? निलेश एकदम चरकला. आता त्याला काही सुचेनासं झालं. पण पुढं जोशी काकाही हसले आणि देशमुख काकाही हसले. यावरती तिघांनी मंद असं स्मितहास्य केलं. कोणीच काही बोललं नाही. बाजारातून परतताना निलेश त्या जुन्या लोहाराच्या दुकानाजवळून गेला. पुन्हा एकदा तो तिथं परत थांबला. आता तिथं पूर्णपणे शांतता होती. काहीही आवाज आला नाही. कोणताही असा आवाज आला नाही. निलेश हसला. कदाचित त्या दिवशीचा आवाज हा फक्त योगायोग होता, किंवा कदाचित त्या जुन्या काळाच्या मेहनतीची आठवणही असेल. आणि त्या आठवणीमुळेच कदाचित लोक आजही म्हणतात, शनिवारी तेल किंवा लोखंड. विचार करून बुवा. चला, आता तुम्हाला हा आजचा विषय आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. निरोप घेऊया आता. धन्यवाद.